श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि 11 पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज चुरशीनं मतदान झालं। सकाळी 7:30 पासून सायंकाळी 5:30 पर्यंत 58.39% मतदान झालंय। 5:30 नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, यामुळे यात वाढ होऊ शकते। दरम्यान वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। ते रात्री 8:30 पर्यंत सुरू होतं। यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते। माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबळावर झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहे, त्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर लढत होते। विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी यावेळी एकत्र आलेले आहेत, त्यामुळे माळशिरसमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसते। माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री गोसावी यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ सुरुवातीला आमदार उत्तम जानकर यांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते। आमदार जानकर यांच्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही वेळापूर पोलीस ठाणे गाठलं। त्यानंतर आमदार आणि खासदारांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। ते रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्याशी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संवाद साधला। त्यांनी मारहाणीची चौकशी करण्यात येईल, आमदार खासदारांनी ठिय्या आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती केली। अधीक्षकांच्या विनंतीनंतर मोहिते पाटील आणि जानकर यांनी आंदोलन मागे घेतलं। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर। आजच बुकिंग करा। बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07। पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर।